करताना युवा शक्तीचं सक्षमीकरण आणि विकसित भारताच्या निर्माणात त्यांना सहभागी करून घेण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। पंतप्रधानांच्या हस्ते 16व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत देशभरातल्या 51,000हून अधिक तरुणांना आज नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली। त्यावेळी ते बोलत होते। राष्ट्र निर्माणात नवतरुण महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी सांगितलं। देशातला तरुण वेगानं प्रगती करत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। 21व्या शतकात रोजगार आणि नोकऱ्यांचं स्वरूप वेगानं बदलत आहे। स्टार्टअप, संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रात संधीचे कवाडं तरुणांसाठी खुली होत आहेत। तरुणांसाठी आधुनिक गरजा लक्षात घेऊन तशी धोरणं आखली जात आहेत। नुकत्याच झालेल्या 5 देशांच्या दौऱ्यातही तरुणांना लक्षात ठेवून अनेक करार करण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले। या देशव्यापी रोजगार विषयक अभियानातून देशातल्या तरुणांकरता पारदर्शक, गुणवत्ता आधारित आणि व्यापक संधी निर्माण करण्याची सरकारची वचनबद्धता दिसून येते, असंही ते म्हणाले। नियुक्तीपत्र मिळालेल्या तरुणांनी या संधीचं सोनं करायला हवं, राष्ट्रहित आणि राष्ट्रसेवा हा मंत्र जपायला हवा, असं पंतप्रधान म्हणाले। कोई भी हो, कार्य कोई भी हो, पद कोई भी हो, इलाका कोई भी हो, एक ही ध्येय, राष्ट्र सेवा। सूत्र एक, नागरिक प्रथम, सिटीजन फर्स्ट। आपको देश के लोगों की सेवा का बहुत बड़ा मंच मिला है। खासगी क्षेत्रातही रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे। या दिशेनं सरकारनं रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली आहे। उत्पादन क्षेत्राला गती देण्यासाठी मिशन मॅन्युफॅक्चरिंगची घोषणा करण्यात आली आहे। गेल्या काही वर्षात मेक इन इंडिया अभियानाला भक्कम पाठबळ लाभलं आहे, असं ते म्हणाले। संरक्षण क्षेत्रातही भारत प्रगती करत आहे। ऑपरेशन सिंदूरनंतर या क्षेत्राची जगभरात मोठी चर्चा होत आहे। संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनाबाबत नवे विक्रम भारत प्रस्थापित करत आहे, असं ते म्हणाले। लोकसंख्या आणि लोकशाही या 2 मोठ्या शक्ती भारताकडे असल्याचं आता सारं जग मान्य करत आहे। तरुणांचं हे सामर्थ्य भारताच्या उज्ज्वल भविष्याचा सर्वात मोठा ठेवा आहे आणि सर्वात मोठी हमी देखील, असं त्यांनी अधोरेखित केलं। सरकारच्या विविध योजनांमुळे गरीब कल्याण आणि तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या। रोजगार मेळाव्यांचं हे अभियान त्याच दिशेनं मोठं पाऊल आहे। यात संधी मिळणाऱ्या प्रत्येकानं भले त्यांचे विभाग वेगवेगळे असतील, मात्र ध्येय एकच ठेवायला हवं, असं ते म्हणाले। नागरिकांची सेवा यावर त्यांनी जोर दिला। विकसित भारत के संकल्प के साथ आत्मसात करना है। नागरिक देवो भव, ये मंत्र तो हमारी रगों में दौड़ना चाहिए, दिल दिमाग में रहना चाहिए, हमारे व्यवहार में नजर आना चाहिए। और मुझे पक्का विश्वास है दोस्तों, ये युवा शक्ति है, पिछले 10 साल में देश को आगे बढ़ाने में मेरे साथ खड़ी है। मेरे एक एक शब्द को देश की भलाई के लिए उन्होंने जो भी कर सकते हैं किया है, जहां है वहां से किया है। आपको मौका मिला है, आपसे अपेक्षाएं ज्यादा है, आपकी जिम्मेवारी ज्यादा है। देशाच्या विकास गाथेत सरकारची भूमिका विकासाला प्रेरणा देणारी हवी, असंही ते म्हणाले। विकास का जो ये महायज्ञ चल रहा है, गरीब कल्याण और रोजगार निर्माण का जो मिशन चल रहा है, आज से इसको आगे बढ़ाने का दायित्व आपका भी है। सरकार रुकावट नहीं बननी चाहिए, सरकार विकास की प्रोत्साहक बननी चाहिए। हर व्यक्ति को आगे बढ़ने का अवसर है, हाथ पकड़ने का काम हमारा है। और आप तो नौजवान हैं दोस्तों, आप पर मेरा बहुत भरोसा है। आपसे मेरी अपेक्षा है कि आप जहां भी दायित्व मिले, आप इस देश के नागरिक मेरे लिए सबसे पहले उसकी मदद, उसकी मुसीबतों से मुक्ति, देखते ही देखते देश आगे बढ़ेगा।
गेल्या दशकभरात सरकारनं जनहितासाठी केलेल्या उपाययोजना, राबवलेले उपक्रम यांचाही उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. या प्रगतीमुळेच देश तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं अग्रेसर झाला आहे आणि यात तरुणांचं योगदान मोठं आहे, असं पंतप्रधान म्हणाले. भारतातल्या 47 शहरांमध्ये आज या रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी या तरुणांना नियुक्तीपत्र वितरित केली. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये या तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, टपाल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वित्तीय सेवा, कामगार आणि रोजगार मंत्रालयासह अनेक मंत्रालयांचा समावेश आहे.